तर त्यांनी मला भरपूर डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला की तू हे नको कर, काहीतरी अजून हे कर. मला ते आवडत होते, त्याच्यातनं जो आनंद भेटतो तो दुसरा कशातच नाही असं मला वाटतं. माझी फ्रेंड झाली, आई, ह्यांचा मला खूप सपोर्ट होता. जेव्हा आपली फॅमिली आपल्याला सपोर्ट करते तेव्हा ह्या गोष्टी काहीच मॅटर नाही करत. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्याबरोबर रेणुका मॅम आहेत. रेणुका मॅम एक मेकअप आर्टिस्ट आहे. गेल्या 3 ते 4 वर्ष झाले ते या इंडस्ट्रीमध्ये काम करतात. वेलकम मॅम. तुमची स्वतःची आम्हाला ओळख करून द्याल? नमस्कार, मी रेणुका शंकर पवार. सिंहगड रोडला माझं शॉप आहे. तसं तिथून मी ऑर्डर घेते किंवा इन्स्टा किंवा व्हॉट्सअप ह्याची पण खूप हेल्प होते. सध्या सोशल मीडियावर जेवढी लोक ॲक्टिव्ह आहेत तेवढंच बिझनेसला सुद्धा त्याचा चांगलाच बेनिफिट होतो. कुठून सुरुवात केलीस तू रेणुका? स्टार्टिंगला असं होतं की माझी फॅमिली बॅकग्राऊंड पॉलिटिशियन पडते. तर त्यांचं असं होतं तू हे काय करतेस. जॉब करतानाही त्यांचं असं होतं की नाही आपल्याला ते नको करायला. एकदा वेल्दी बॅकग्राऊंडमधनं आलेल्या लोकांचे प्रॉब्लेम्स सांगतेस तू. आणि मेकअप आर्टिस्टचं पण करताना असं होतं की तुला काय कमी आहे, तू का असं करतेस, बरोबर, किंवा का म्हणजे. पण माझं असं होतं की नाही मला करायचंच आहे. फॅमिलीने मला खूप ऑफर दिल्या, तू हे नको करू, मेकअप आर्टिस्ट नको करू, वाटलंच एक युरोप ट्रिप कर, एवढी फी भरू नकोस. अरे बापरे, म्हणजे मेकअप आर्टिस्ट नको बनू पण युरोप ट्रिप तेवढ्या पैशामध्ये करून ये, पण इकडे नको जाऊ. ओके. त्यांनी मला भरपूर डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला की तू हे नको कर, काहीतरी अजून हे कर, तू फिर छान, आज आपली बॅकग्राऊंड एवढी छान आहे, त्याचा उपभोग घे. पण माझं असं होतं की नाही आपल्याला थांबायचं तर स्वतःच्या पायावरच उभं थांबायचं आहे. आणि मला ते आवडत होतं, त्याच्यातनं जो आनंद भेटतो तो दुसरा कशातच नाही असं मला वाटतं. इंडिपेंडंट असायचा आनंद एक वेगळाच आनंद असतो. आणि आपण सांगू नाही शकत कोणती प्रॉब्लेम्स कुठे येतात, काय येतात. एक कोणती तरी गोष्ट शिकणं आणि स्वतःला नेहमी बिल्ड करत राहणं ही गोष्ट खूप चांगली आहे. जसं तू शिक्षण आर्किटेक्चरमध्ये घेतलंयस आणि आर्किटेक्चर ही खूपच वेगळी फील्ड आहे आणि मेकअप आर्टिस्ट ही कम्प्लिटली वेगळी फील्ड आहे. तर तू कसं डिसाईड केलं की नाही मला आर्किटेक्चर नाही मेकअप आर्टिस्ट बनायचं आहे? ॲक्च्युली आर्किटेक्चरमध्ये मी टॉपर होते कॉलेजमध्ये. बरं. कॉलेजमधूनच खूप ऑपॉर्च्युनिटी येत होत्या, पण मला असं वाटलं की नाही मला हेच करायचं आहे. त्याच्यामुळे इथंच मला टर्न घ्यायचा होता. आणि माझ्या पूर्ण म्हणजे माझ्या लाईफमध्ये माझी फ्रेंड झाली, आई, ह्यांचा मला खूप सपोर्ट होता. जेव्हा तुम्हाला आई वडिलांचा सपोर्ट असतो तेव्हा तुम्हाला पुढे 4 लोक काय बोलतात त्याचा काही फरक पडत नाही. मग ती पुढे 4 असू नाही तर 100 असू. बरोबर. जेव्हा आपली फॅमिली आपल्याला सपोर्ट करते तेव्हा ह्या गोष्टी काहीच मॅटर नाही करत. कसं कन्व्हिन्स केलंस तू हे सगळं करताना? मला म्हणजे एकदम अवघड सिच्युएशन आहे तुझी की पप्पा म्हणतायत नाही नाही युरोप ट्रिप करून ये आणि मेकअप आर्टिस्ट बनायचं हे वेगळं क्षेत्र आहे जे रेग्युलर ह्याच्यामध्ये म्हणजे आर्टिस्ट, डॉक्टर, इंजिनियर ह्यांना लोकांना वरती उचललं जातं. पण मेकअप आर्टिस्ट हे केलं, सलॉन इंडस्ट्री घेतली तर त्याच्यामध्ये जास्त लोकांना असं नाही म्हणतात नको करूस. तर मग ते फॅमिलीला तू कसं कन्व्हिन्स केलंस? फॅमिलीला म्हणजे सकाळी वडील माझे वॉकिंगला जातात, तिथं मी त्यांच्या मागं जायचंय, नाही मला हेच करायचंय. त्यांच्या फ्रेंड सर्कलला सांगायचे की नाही तुम्ही पप्पांना कन्व्हिन्स करा किंवा मम्मीला सांगायचे तुम्ही कन्व्हिन्स करा. असं करून करून फ्रेंड्सकडनं आयडिया घ्यायची कशी कन्व्हिन्स करू, काय करू, ह्याच्यावरनं त्यांना कन्व्हिन्स करत गेले. एका पॉईंटला त्यांना मी दाखवून पण दिलं की आज कितीतरी मेकअप आर्टिस्ट आहेत ज्यांचं एका मेकअपचे लुकचे 40,000 70,000 असे ते चार्ज करतात आणि इंटरनॅशनलही जातात, इथंही करतात ते. तर म्हणजे त्यांना ते सगळं पटवून दिलं की आहे ह्याच्यामध्ये तेवढा स्कोप आहे. आजकाल साधं फंक्शन असलं तरी लेडीजला प्रॉपर मेकअपच लागतो, हेअरस्टाईलच लागते, सगळं प्रॉपर लागतं, अगदी ड्रेपिंग वगैरे अप्रोप्रिएट लागतं. मग ते मला असं वाटलं की त्यांना पूर्ण मी ते दाखवलं की नाही एवढे चार्जेस करतात लोक आणि इंटरनॅशनली करतात, इंडियामध्येही करतात, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पण करतात. म्हणजे जयपूरला ऑर्डर असते किंवा बाहेर दुबई वगैरे ह्या ठिकाणी सुद्धा असतात ब्राईड्स. हे जेव्हा सगळं कन्व्हिन्स करून दिलं, ॲक्च्युअलमध्ये दाखवून दिलं तेव्हा ते कन्व्हिन्स झाले. या क्षेत्रामध्ये काम करताना असे कोणते अडचणी येतात? अडचणी म्हणजे पहिलं म्हणजे कस्टमर सेट होणं हे याचा प्रॉपर गोल आहे. स्टार्टिंगला असं असतं की तुम्हाला तुमचे स्वतःचे पैसे टाकून पूर्ण गोष्टी सेट कराव्या लागतात. एखादी मॉडेल बोलवणं, मॉडेलसुद्धा सगळ्या पेड असतात, ते बोलवणं, तुमचा किट रेडी करणं, त्यांचा मेकअप करणं, फोटोग्राफी झाली, ह्या सगळ्या गोष्टीला पहिलं तुम्हाला थोडं बॅकफूटवर यावं लागतं. आणि एकदा का तुम्ही तो पिकअप धरला की मग पुढे कुठंच प्रॉब्लेम येत नाही. ओके.
एखादा असा इन्सिडेंट सांग किंवा एखादी ब्राईड तुझी एकदम हार्ड ब्राईड होती, कसं तू हे केलंस, हँडल केलंस? ॲक्च्युली एक होती ब्राईड, पण तिचं असं झालं की त्यांनी आम्हाला टायमिंग दिला होता की दुपारी 3 का 4चा टायमिंग दिला होता आणि त्यांचे सगळे विधी उरखस्तवर तर 7-8 वाजले होते आणि तिचं असं झालं की नाही आता मला अर्धा तासामध्येच रेडी व्हायचं. अरे बापरे. मग तेव्हा जेव्हा अशी टफ सिच्युएशन येते आणि ती ब्राईड पण असं होतं मला असंच पाहिजे तसंच पाहिजे हेच करायचंय. एकतर ती मुवमेंट अशी असते की सगळे इमोशनली असतात. एखादी ब्राईड करताना तिचं एक वेळेस असं होतं की डोळ्याचं पाणी थांबत नसतं, सगळे असे इमोशनल सगळं हे असतं. त्याच्यातनं तिला हॅपी करून परत तो मेकअप करणं हे खूप स्ट्रगल म्हणजे खूप ह्याच्यामध्ये जातं की तिलाही आपल्याला हे करायचंय, खुश करायचंय, कारण तिचा फेसवरचा मेकअपही नाही जायला पाहिजे आणि डोळ्यातलं पाणी स्टॉप झालं पाहिजे. जसे जसे तिचे पेरेंट्स येतात, एक जण जेव्हा भेटतात तेव्हा ती जास्तच इमोशनल होत जाते. इव्हन थरथर कापतात किंवा ॲट अ टाइम असं होतं की चक्कर आल्यासारखंही होतं. मग त्यावेळेस आपल्याला त्या सिच्युएशनला मॅच व्हावं लागतं. ओके. आणि त्या अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा ब्राईड सुंदर दिसली पाहिजे, हे सगळा त्याचा पूर्ण भार तुमच्या ह्याच्यावरती असतो की नाही ती दिसलीच पाहिजे, मेकअप खराब नाही झाला पाहिजे. नाही, मेकअप आर्टिस्टचं काम बघायला गेलं तसे आर्टिस्टिक काम आहे. कोणत्या कलरवर कोणते आय शॅडोज वापरायचे, कोणते प्रोडक्ट्स वापरायचे, आणि थोडंफार मला माहिती आहे त्याच्यामुळे खूप प्रोडक्ट्स बरोबर तुम्ही खेळता. जर थोडंफार चुकलं तर ती ब्राईड चा एवढा मोठा दिवस अवघड होणार असतो. त्याच्यामुळे तुमचं काम खूप कमी लोक असं म्हणतात की नाही का या क्षेत्रामध्ये एवढं हे नाहीये, पण खूप महत्त्वाचं काम आहे. एखाद्या व्यक्तीला तिच्या एकदम बेस्ट दिवशी बेस्ट दिसणं खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि त्याच्यामध्ये तुम्ही लोक त्यांना मदत करता. स्पेशल डेला तिला स्पेशल फील करणं, त्या सगळ्या गोष्टी जुळून आणणं, बरोबर, आणि त्या एवढ्या इमोशनल ह्याच्यामध्ये तिला प्रॉपर रेडी करणं, बरोबर, तसं टफच जातं. बरोबर बरोबर. सध्याचे तुझे काय प्लॅन्स आहेत आता, ह्याच्या पुढे काय करणार आहेस? माझा असं सध्याचे प्लॅन होतं की इंटरनॅशनली जर अजून काही कोर्स असतील ते ॲडिशनल करायचे, किंवा आता जसं पॉलिटिशियन बॅकग्राऊंड आहे तर मला असं वाटतं की ज्या लेडीज ज्यांना शिकायची इच्छा आहे खूप, मुली पण आणि लेडीज पण, किंवा ते बचत गट किंवा हे ज्या लेडीज आहेत त्यांना मला फ्री ऑफ कॉस्ट शिकवायचे, त्यांनाही माझ्यासोबत घेऊन जायचं. अरे वा, मस्त. ओके. याच्यासाठी तू आता अकॅडमीज वगैरे प्लॅन करतेस? अकॅडमीज म्हणजे ऑलरेडी आहे. ओके. फक्त आता स्टुडंट हे करून ते करायचे. मला असं वाटतं की विदाऊट कॉस्ट, विदाऊट हे, आज त्या लेडीजलाही मला घेऊन पुढे जायचं. छान छान छान. नाही, तुझा सोशल कॉज पण खूप छान आहे आणि या क्षेत्रामध्ये तू एवढे वर्ष काम करतेस, तुझा एक्सपिरियन्स पण खूप छान आहे. ज्यांना लोकांना मेकअप आर्टिस्ट बनायचं आहे आणि अशा जर तुम्ही बेसिक बॅकग्राऊंडवरनं येणार असाल तर मॅम तुम्हाला नक्की मदत करतील. थँक्यू रेणुका, तू आज आमच्या इथे आलीस, आम्हाला खूप छान वाटलं. थँक्यू.